आज भारत इतका प्रगत देश आहे. भारताची स्पेस एजन्सी म्हणा, इकॉनॉमी म्हणा, सगळ्यामध्ये डेव्हलपमेंट होते आहे. पण आरोग्याच्या बाबतीत हा देश कुठे चाललेला आहे याचं तुम्हा मला अशा भारतीय मंडळींना भान असायलाच हवं. आपल्या भारताला डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणतात, कारण भारत हा देश चायनानंतर सेकंड नंबरवरती येतो. ही वस्तुस्थिती आहे. आपला भारत देश चायनानंतर दुसऱ्या नंबरला येतो जगात जास्त इंडियाचे डायबिटिक पेशंट्स असल्यामुळे. कॅन्सर बाबतीत काय वेगळी स्थिती आहे. आपला भारत हा USA, चायना, या 2 नंबर नंतर तिसरा नंबर हा भारताचा येतो. डायबिटीजचं काय पाहिलं, सेकंड नंबर भारताचा. आणि कॅन्सर बाबतीत पाहिलं, तिसरा नंबर आहे आपल्या भारताचा. जगामध्ये सगळ्यात जास्त डेथ हार्ट अटॅकमुळे ज्या देशाचे होतात त्यापैकी आपला भारत देश. तसंच हेल्दीएस्ट टॉप कंट्री आहेत ना, त्याच्या बाबतीत मी एक आर्टिकल वाचलेलं द टाइम्स ऑफ इंडियाचं 2020ला वाचलं होतं, पण ते मला अजून लक्षात राहिलं आहे कारण ते मला खूप लागलं. कारण कसं आहे, आपला भारत देश आहे ना, या देशामध्ये योगशास्त्राची निर्मिती झालेली आहे आणि व्यायाम ही एक उपासना मानली जाते. व्यायामाला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे संतांकडून सुद्धा. जसं तुम्हाला माहिती आहे, रामदास स्वामींनी सुद्धा व्यायामाला किती महत्त्व दिलं. योगशास्त्र तर हजारो वर्षांपासून आपल्या भारत देशामध्ये आहे, पण आपला भारत देश हेल्दीएस्ट कंट्रीजमध्ये येत नाही. मग टॉप कंट्रीज कोणत्या आहेत. पहिल्या नंबरला आहे स्पेन, मग इटली, आइसलँड, जपान, स्वित्झर्लंड, स्वीडन. हा बोर्ड जरी मोठा असला असता आणि मला अंक लिहायला आणि ते नावं लिहायला जरी स्पेस असली असती ना, तरीसुद्धा तो बोर्ड पुरणार नव्हता. कारण आपला भारत देश हा ब्लूमबर्ग ग्लोबल हेल्थ इंडेक्स याच्या अहवालानुसार, जो मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचला होता 2020ला, त्याच्यानुसार 120व्या संख्येवरती येतो. याचे किती बोर्ड मी मल्टिप्लाय करावे जेणेकरून त्या नंबरपर्यंत पोहोचेन. माझी इच्छाच नाही त्या नंबरपर्यंत पोहोचायची. सरळ वाटतं की हे नंबर सगळे खोडून टाकावे आणि आपला भारत देश हा इंडिया इज द हेल्दीएस्ट कंट्री इन द वर्ल्ड असा ओळखला जावा. कसा ओळखला जावा. इंडिया इज द हेल्दीएस्ट कंट्री इन द वर्ल्ड असं जर कोणत्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती सर्च केलं तर पहिलं नाव आपलं भारताचं यावं. याच्यासाठी आपण भारतीयांनी आज संकल्प करायचा आहे आरोग्य दिना दिवशी. पहा, निरीक्षण करा, आपल्या भारत देशामध्ये आरोग्य दिन, आरोग्यसंबंधित शिबिरं कशी राबवली जातात. आरोग्य दिना दिवशी सगळ्यात जास्त प्राधान्य जे दिलं पाहिजे ते योगासनांच्या शिबिराला, व्यायामाच्या शिबिरांना प्राधान्य दिलं पाहिजे की रोगच होऊ नयेत. याच्यासाठी आपण काय प्रयत्न करावेत. हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर आपण सर्वांनी जागरूक व्हायला पाहिजे आणि आपण जर जागरूक झालो तर पुढची जी पिढी आहे ना ती जागरूक राहणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपला भारत देश हा सेकंड नंबरवरती येतो चाइल्डहुड ओबेसिटीमध्ये. चाइल्डहुड ओबेसिटी म्हणजे लहान मुलांमध्ये असलेला बद्धपणा, ओव्हरवेट, ओबेसिटी. सेकंड नंबर चाइल्डहुड ओबेसिटीमध्ये. म्हणजे जी मुलं भारताचं भविष्य आहे ती मुलं ओबेस पर्सन आहेत. आत्ता भारत देश हा विविध कुटुंबांनी बनलेला आहे. मग कुटुंबाचं स्वास्थ्य हेच भारताला या नंबर 1 रँकपर्यंत पोहोचवणार आहे. आणि कुटुंबाचं स्वास्थ्य कसं अवलंबून आहे, कोणावरती आहे, तर कुटुंबातल्या प्रत्येक माणसावरती आहे. आज तुम्ही बघा, आपलं कुटुंब पहा, प्रत्येकाला आपल्या कुटुंबामध्ये काही ना काही त्रास आहे. आईची हाडं दुखत आहे तर बाबांची कंबर दुखते, बाबांना प्रोस्टेटचा त्रास आहे तर आईला डायबिटीसचा त्रास आहे. अनेकदा मी पाहिलेलं आहे किती तरुण मुलांना हे त्रास आहेत.
किती तरुण मुलांना. म्हणून पहिले काय, पहिले आपण स्वतः इंडिव्हिज्युअल, आपण स्वतः कुठे चुकलो आहेत, कुठे कुठे चुकलो आहेत, आहाराबाबतीत चूक आहे आपली, ती मान्य करायची आणि पुढे जायचं. आपली व्यायाम न करणं ही एक सगळ्यात मोठी चूक आहे, हे मान्य करायचं आणि पुढे जायचं. हे 2 बदल केले ना आपण आपल्या जीवनामध्ये, रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं, हे छान चांगले गुण आपल्यामध्ये आणले ना की मग कुटुंब सुधारतं. कुटुंब सुधारलं की या कुटुंबाच्या ओळखीपाळखीमध्ये असणारी कुटुंब सुधारतात. असं एक एक कुटुंब सुधारत सुधारत हा भारत देश हा नंबर 1ला येणार आहे. आणि हा चेंज कसा व्हायला पाहिजे याचंही उत्तर ना योगशास्त्र फार सुंदर देतं. महर्षी पतंजली म्हणतात, वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम. वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम म्हणजे प्रतिपक्ष म्हणजे विरुद्ध, वितर्क म्हणजे जे काही वाईट गुण, वाईट विचार, जे आपल्यामध्ये वाईट सवयी, जे आपल्यामध्ये वाईट आहे त्याला लगेच काढायचं. लगेच प्रतिपक्ष, किती पटकन शब्द उच्चारलाय. कसा चेंज करायचा, किती वेळात चेंज करायचा, लगेच चेंज करायचा. लगेच आत्ता आपल्याला समजलं पाहिजे की आजपासून काय करायचं आहे, आजपासून कोणता चेंज करणं आवश्यक आहे. प्रतिपक्ष भावनम, भावनम शब्द वापरलाय, विचार नाही. आपल्याला फक्त विचार करायचा नाही, कारण जर वरवर विचार केला तर विचार करून सोडून देणार. असे हजारो विचार दिवसभरातून येत असतात. विचार येतो जातो, विचार येतो सोडून देतो, असं आहे ना. मग आपण प्रतिपक्ष भावनम, आपल्या ही गोष्ट इथे लागली पाहिजे, हृदयाला भिडली पाहिजे, समजलं पाहिजे काय चाललंय, ते वस्तुस्थिती काय आहे हे समजलं पाहिजे. म्हणून हा चेंज आपल्या सर्वांमध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही स्वतः व्हिज्युअलाइज करा की आपलं आरोग्य एकदम छान आहे, आपल्याला एक पण कोणताच काही त्रास नाही आहे आणि आपल्या कुटुंबामधलं प्रत्येकजण आहाराबाबतीत खूप अवेअर आहे, झोपण्या उठण्याच्या सवयींबाबतीत खूप अवेअर आहे, व्यायाम तर केल्याशिवाय कोणाचा दिवसच जात नाही असं चित्र डोळ्यासमोर आणा. आपले आई वडील 100 वर्ष आयुष्य जगावं असं आपल्याला वाटतं की नाही. मग हे 100 वर्ष आयुष्य मिळवून देण्याचं सामर्थ्य फक्त व्यायाम आणि योगशास्त्रात आहे. व्यायाम आणि योगशास्त्र जर आपण अंगीकारलं तर बाकी जे आपल्यामध्ये गुण येणं अपेक्षित आहे, आहाराच्या बाबतीत अवेअरनेस आहे, तो यायला लागतो, हळूहळू यायला लागतो. याच्या उलट परिस्थिती आत्ता पहा. आज कितीतरी जण हॉस्पिटलच्या फेऱ्या मारतात, कितीतरी घरातली मंडळी ही अंथरुणाला खिळून आहेत तरुण वयामध्ये. काय 30, 35, 40 हे काय वय झालं हे सगळे आजार घेऊन बसण्याचं. आणि 30, 40 वर्ष बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या हे अशाच घेत राहायच्या का? त्यापेक्षा दररोज 1 तास योगासनं करूयात ना, रोज प्राणायाम करूयात ना. आज आपण सर्वजण पैशाला एवढं जपतात, पण तुम्हाला माहिती आहे का आपले जे इन्फ्लेशन आहे ना, ते मेडिकल इन्फ्लेशन 14% प्रत्येक वर्षाला वाढतं आहे. म्हणजे आज एखादं ऑपरेशन आणि हॉस्पिटलचं बिल जर 20 लाख होतं आहे ना, तर 5 वर्षानंतर तेच बिल 1 करोडपर्यंत जाणार. याला म्हणतात इन्फ्लेशन. तेच ऑपरेशन, तेच बिल. मग एवढा पैसा साठवून आणि जपून करणार काय आहोत आपण? सगळं करा, आयुष्यात आनंद लुटा, तुम्ही वेल सेटल व्हा. जी तुमची स्वतःकडून अपेक्षा असते, तुमच्या मुलांकडून अपेक्षा असते, करा ती पूर्ण. पण ती पूर्ण करण्यासाठीचं जे माध्यम आहे तुमचं शरीर, पहिले त्याला जपा. हेल्थ पहिली जर प्रायोरिटी असेल ना, तर आपला भारत देश द हेल्दीएस्ट कंट्रीमध्ये येणार. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आरोग्य दिनाच्या मी शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांना खूप चांगलं आरोग्य लाभो. आपल्या भारतीयांना आणि संपूर्ण जगाला योगशास्त्र हे एक वरदान दिलं गेलेलं आहे ऋषीमुनींकडून. ते अंगीकारायचं आहे, आपलं आयुष्य अधिक सुंदर करून घ्यायचं आहे. धन्यवाद.